चला सुप्रभात मित्र हो, आम्ही चाललो आता घारापुरीची लेणी बघायला. आता आम्ही CST स्टेशनवर आलो आहे. आमचे TIचे मित्र सुद्धा आमच्या सोबत आहेत. चला तर चला मित्र, मग 116 बसने आम्ही चाललोय आता गेटवे ऑफ इंडियाच्या दिशेने घारापुरी लेण्यामध्ये जाण्यासाठी. आता CST स्टेशनवरून BSTच्या बस स्टॉपवरून 116 बस पकडून आम्ही बाहेर पडलोय. बसच्या आम्ही उपर डेकला बसलोय. मुंबईमध्ये अशा डबल डेकरच्या बस असतात. उलट केलं होतं का कॅमेरा. आता आम्ही ते गेटवे ऑफ इंडियाच्या जवळ पोचलोय. पहा मुंबईचं प्रसिद्ध ताजमहल हॉटेल त्याच्या बाजूने आता आम्ही चाललोय. आता आम्ही गेटवेच्या इथे जाणार आहोत. गेटवे ऑफला जाण्यासाठी आहे बघा. आता इथून तिकीट मिळणार आहे बोटीची. हा काउंटर आहे बोटीचा आणि हा याचा चार्ट आहे रेट. हे करू ना. हे वाजली रे, गेली बोट. चल भोंगा वाजला ना. 9ची आहे ना. नाही 8:30. आता आम्ही पुढे आलो इथे. हा आहे गेटवे ऑफ इंडिया आणि हे बाजूला आहे ताजमहल हॉटेल, मुंबईचं प्रसिद्ध ताजमहल हॉटेल. आणि हा गेटवे ऑफ इंडिया. आता इथून बाजूलाच डाव्या बाजूला बोट पकडून आम्ही एलिफंटाला निघणार आहोत. हा आहे मुंबईचा प्रसिद्ध गेटवे ऑफ इंडिया. इंग्लंडच्या राजाच्या स्वागतासाठी हा गेटवे ऑफ इंडिया बांधण्यात आला. आणि बाजूला आहे ताजमहल हॉटेल, रतन टाटा यांचे ताजमहल हॉटेल. रतन टाटा यांना परदेशामध्ये एका हॉटेलमध्ये अपमानित करण्यात आले आणि त्या रागाने जाऊन त्यांनी हे मुंबईमध्ये भव्य 5 स्टार हॉटेल उभं केलेलं आहे. रतन टाटा यांचं हे ताजमहल हॉटेल. आता आम्ही पोचलोय गेटवे ऑफ इंडियाच्या जेटीवर. चला तर आम्ही आता बोट पकडतोय गेटवे ऑफ इंडियासाठी. बोट पकडण्यासाठी बोटीमध्ये आलोय. बोटीमध्ये सगळे बसले आहेत. तर आम्ही सुद्धा जागा पकडून बसतोय इथे. मित्रांनो आता बोटीमध्ये स्थानापन्न झालो आहोत. आणि गणपती बाप्पा चला. आता आमची बोट सुटली आहे आणि आम्ही आता एलिफंटाच्या दिशेने कूच केला आहे. घारापुरीच्या दिशेने आमची आता सफर सुरुवात झाली आहे. एलिफंटाच्या दिशेने आता कूच चालू आहे आणि आजूबाजूला समुद्र सगळ्या बोटी नांगरलेल्या आहेत. 1 ते सव्वा तासाचा प्रवास आहे. 1 ते सव्वा तासानंतर आम्ही घारापुरी बेटाच्या इथे उतरू आणि त्याच्यानंतर मग घारापुरी दर्शन सुरू होईल. बोट आता निघाली आहे घारापुरीच्या दिशेने. या मागचा नजारा पहा. गेटवे ऑफ इंडिया, ताजमहल हॉटेल आणि या मोठ्या बोटी इथे नांगरलेल्या आहेत. सगळे यात्री एलिफंटला जायला उत्सुक आहे. चेहऱ्यावर हसू झळकते आहे. आणि आमचा दिग्विजय तर एकदम उत्साहात नाचतोय नुसतं. असू दे. घारापुरी बेटाचे आता आम्ही जवळजवळ पोहोचतोय. थोड्या वेळात आम्ही आता जेटीवर उतरू. एलिफंटाच्या जेटीवर आता पोहोचलोय.
बोटीचा कॅप्टन सुकानं टाकतोय, आता नांगर टाकतोय बोटीचा. आता धक्क्याला लागली आहे जेटीवर. आम्ही उतरलोय आणि आता आम्ही चाललोय एलेपंटाच्या दिशेने. घारापुरी पोर्ट इथे आम्ही आता उतरलोय आणि आता आम्ही घारापुरी येण्याच्या दिशेने आता कूच करतोय. आता आम्ही टॉय ट्रेनची तिकीट घेतो आणि टॉय ट्रेनने आम्ही घारापुरीच्या प्रवेशद्वारापर्यंत जाणार आहोत. चालत जाऊया. तर जेटीवर आम्ही टॉय ट्रेनची वाट बघतोय. पहिली टॉय ट्रेन निघून गेली आहे. आता रिटर्न आल्यानंतर आम्ही दुसरी टॉय ट्रेन पकडणार आहोत. तिकीट घेऊन आता आम्ही टॉय ट्रेनसाठी इथे थांबलोय. आमचा दिग्विजय नकला करतोय टायरवर उभा राहून. ट्रेन आलेली आहे. आता टॉय ट्रेनवरून घारापुरीच्या मेन एंट्रन्सला जाणार आहोत. तर टॉय ट्रेन पकडतोय. ट्रेन आता निघालेली आहे. उतरलोय 5 मिनिटामध्ये इथे आता गेटवर पोचलोय. पुढे आपल्याला चालत जायचं आहे. चला आम्ही तिकीट घेऊन आता पुढे चाललोय. ते बघा आमचे पास घेतले ना. तिकीट मग आता आज शिरलोय आम्ही. इथून आता 120 पायऱ्या चढून जायचं आहे वर डोंगरावर. त्याच्यानंतर घारापुरीची लेणी येणार आहेत. मग मर्कटराजाचं दर्शन पहिलंच झालं आहे. इथे भरपूर मर्कटराज असतात आणि त्यांच्यापासून सावध राहायचं आहे, कारण ते हातातल्या वस्तू सगळ्या खेचून घेतात. घारापुरी एक युनेस्को द्वारा पुरस्कृत वर्ल्ड हेरिटेज असल्यामुळे इथे परदेशी पर्यटकांची जास्त संख्या असते. आता सुद्धा इथे पर्यटक आलेले आहेत परदेशी. इथून आता मुख्य रस्ता सुरू होत आहे. इथे 120 पायऱ्या चढल्यानंतर आपण घारापुरीच्या मुख्य लेण्याच्या इथे पोचणार आहोत. तर चला आता. इथे आजूबाजूला दुकान आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू, इथे नाश्त्याची पण सोय आहे. इथे हळूहळू चढ वाढत चाललाय. चला चालता चालता आता आम्ही नाश्ता केलाय आणि 120 पायऱ्या चढतोय. आता किती झाल्या? आता मोजलेलं नाही, पण मोजत राहू. सांगत राहा तुमच्या चॅनल. 24 पायऱ्यातून आता आम्ही घारापुरीच्या मेन गेटवर आलो आहोत. आता घारापुरी केव बघण्यासाठी इथे तिकीट घ्यावी लागेल. आता तिकीटसाठी आम्ही चाललोय. भारतीय नागरिकासाठी इथे 40 रुपये तिकीट आहे. परदेशी नागरिकासाठी 600 रुपये. आता आम्ही घंटा इथून दिसणारे जेटीचे आणि अटल सेतूचे विहंगम दृश्य. मर्कटराज इथे खांबावर बसलेले आहेत आणि खाण्यापिण्याची काय व्यवस्था होते का बघत आहेत. इथे आता बसण्याची व्यवस्था आहे. इथे आपण थोडा विश्रांती करू शकतो. पाणी वाढलं. इथे पाण्याची टाकी आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पण केलेली होती. चाललोय तोपेच्या इथे. तोपेच्या इकडे जरा रस्ता जरा उबड खाबड आहे, घाटीसारखा रस्ता आहे आणि चढ आहे. चढत चढ जावं लागतंय.
आता चाललोय आता तोफ बघायला. किती आहे? 500 मीटर तोफ. ही बघा तोफ आहे इथे. ही बहुतेक पोर्तुगीजांनी किंवा ब्रिटिशांनी ठेवलेली तोफ आहे. जवळजवळ 20-22 फुटाची तोफ आहे. आणि ह्या तोफेमुळे या बेटाचं रक्षण होत असे. जेव्हा बाहेरून एखादा जहाज वगैरे येत असेल आणि ते शत्रूचा असं वाटत असेल तेव्हा या तोफेने त्याच्यावर मारा करून त्या जहाजाला विध्वंस करून टाकायचे किंवा जहाजाला परत फिरवायचे. त्याच्यासाठी ते तोफ ही पोर्तुगीज किंवा ब्रिटिशांनी नक्की सांगता येत नाही. तोफ फिरवण्यासाठी सुद्धा 360 अंशाच्या कोनात ही तोफ फिरवता येते. त्याच्यामुळे संपूर्ण ह्या बेटाचं रक्षण करण्यासाठी या तोफेचा उपयोग केला जात होता. अशी एलिफंटाचं संरक्षण करणारी तोफ. इथे थांबलोय. व्हिडिओ बनवून झाला तोफेचा. राहिले बघ अशी अजिंक्य नाही सपोर्ट ना काय खाली बघ तरी ही बघा दुसरी तोफ आहे इथे. अरे ते नंतर हे करून घेता येते. हेलिपॅडचं दर्शन झालं. आता थोडीशी खरेदी करतोय आम्ही. खरेदी करतोय आता. आणि आता आमचा परतीचा प्रवास सुरू झालाय. वाटेला आता इथे सुंदर सुंदर दुकानं आहेत. भरपूर वस्तूंची रेलचेल आहे. तर आता आमचे मित्र इथे खरेदी करतायत वस्तू. आता खरेदी चाललेली आहे आमची. हो, व्हिडिओ कसा वाटला ते कळवा. कमेंट करून कळवा. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत. बाय बाय.